सदस्य अंबादासजी दानवे. 18 तारखेचं ना सभापती महोदय. हो, राज्य शासनाने माहे ऑक्टोबर 2023. सभापती महोदय, राज्य शासनानं माहे ऑक्टोबर 2023 मध्ये जे दुष्काळ सदृश तालुके होते त्याच्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीची योजना जाहीर केलेली आहे. या योजनेचा लाभ मराठवाड्यातील 85,769 पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना होणे अपेक्षित होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडून सविस्तर अहवाल व प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे वेळेत सादर न केल्याने विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने घोषित केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होऊन टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून विद्यमान परिस्थितीत 20 महाविद्यालयातील 8,917 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीसाठी अर्धा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित निधीसाठी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित कारवाई करून विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी विद्यापीठ प्रशासन, उच्च शिक्षण विभाग व शासन यांच्यातील समन्वय वाढवून योजनाची अंमलबजावणी गतिमान करण्याची आवश्यकता आहे. याबाबत मी हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे. श्री अमित कैलासवासी संताबाई गंगाधर बोचरे यांचा विषय. धन्यवाद सभापती महोदय. माझा विषय असा आहे, ज्यांचे श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळ्यात निधन झालेलं आहे आणि शासन निर्णयाप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत 20 नोव्हेंबर 2023 त्यांनी शासनाकडे अर्ज केलेला आहे. 1 वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान अजून मिळालेलं नाही आणि म्हणून कैलासवासी संताबाई गंगाधर बोचरे यांच्या कुटुंबियांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान मिळण्याबाबत तातडीनं कारवाई करावी अशी मी विशेष उल्लेखाद्वारे सूचना करतो. श्री अमित. सिटी मिरर, आपका अपना चैनल, हर छोटी बड़ी खबर पर नजर. सिटी मिरर.